मनमीत सेठी या माझ्या तिसऱ्या पुस्तकाचं प्रकाशन आज होत आहे आणि गांगल सर आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे त्याच्याबद्दल मी मनापासून आनंदी आहे. ही सफर आहे माझी लेखनाची. मी म्हणते की मी वाचायला खूप लवकर शिकले, पण मला लिहायला 62व्या वर्षी यायला लागली. 4 चौघींसारखी सफर सुरू झाली आयुष्याची. आधी मुलगी, लग्न, मुलगा, 4 चौघींसारखंच आयुष्य चाललं होतं. पण माझ्या सहचराला दुर्दैवाने काही कारणाने काही दशक आजारपणाचा सामना करावा लागला आणि त्यावेळी त्याच्यासाठी खंबीर उभं राहताना आणि लहान मुलगा माझा वाढवताना मी स्वतःला एक कायम सांगत गेले की तुला खंबीरच उभं राहायचंय, तुला गळून चालणार नाही. आणि तो प्रवास करत असताना आपोआप रोज मला माझा मीच बजावत गेल्यामुळे मी खरंच खंबीरपणे उभी राहिले. ज्या वेळेला 41 वर्षांच्या सहवासानंतर माझ्या सहचराची साथ सुटली त्यावेळेला मी साथीच्या उंबरठ्यावर उभी होते आणि माझा मुलगाही त्याच्या पायावर छान उभा राहिलेला होता. त्यामुळे झालं काय की मी एकदमच उद्दिष्टहीन झाले की आता मला जगायला काही उद्दिष्टच उरलं नाही असं मला मनापासून वाटायला लागलं आणि आतून मी सैरभैर झाले. मुलगा मला लगेच बंगलोरला त्याच्याकडे घेऊन गेला, पण काही ऑफिशियल कार्यपूर्ती असते त्यासाठी मला परत परत यावं लागत होतं. त्यावेळेला बंगलोर, ठाणे, दिरांकडे, अलिबाग असा प्रवास करताना नकळत एक पाहुणे पण माझ्या मनात आलं की आता मी इथून तिथे अशीच राहणार का? मला जगायला काही स्वतःचं काही कारण नाही, आता तशी गरज नाही आहे माझी कोणाला, आता जगण्याचं काही कारण नाही. हा एक विचार माझ्या मनामध्ये खूप बळावत चालला होता आणि त्या पार्श्वभूमीवर माझी मैत्रिणीने मला एक प्रस्ताव ठेवला की टप्प्याटप्प्याने वारी करूया का ग? जो मी अगदी आनंदाने ते उडी मारून तो स्वीकारला. आम्ही वारीला गेलो आणि खूप भारावून जाऊन मी त्याच्याबद्दल लिहिलो. त्यावेळेला काही लेखावर माझं नाव लिहायचं वगैरे काही माहित नव्हतं. माझं ते पहिलं लिखाण 61व्या वर्षी केलेलं आणि तो लेख मी व्हॉट्सअपवर माझ्या मैत्रिणींना पाठवला. आश्चर्य म्हणजे तो खूप इतका व्हायरल झाला की मलाच 2-4 जणांनी पाठवला. पण व्हॉट्सअप याला आपण नावं ठेवतो की व्हॉट्सअपने आपला वेळ खातो, आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. हे होतं, हे खरी गोष्ट आहे. पण व्हॉट्सअपने मला फार उभं केलं बरं का, कारण माझं लिखाण व्हॉट्सअप द्वारेच माझ्या लोकांपर्यंत पोहोचलं. त्यांना ते आवडतंय ही ग्वाही मला व्हॉट्सअपद्वारे मिळाली आणि मला लिहिता येतंय पण ते लोकांना आवडतं हे ज्ञानही मला ह्याच काळात झालं. एकदा हे लिखाण सुरू, हे एकच लेख झाला, खरं म्हणजे ते तिथेच थांबलं असतं कारण माझा तो स्वभाव आहे. मला कोणीतरी ढकलावं लागतं, मी पुढे होऊन आपणहून करेन अशातला भाग नाही. मी थांबले असते पण माझी डोंबिवलीत राहणारी जी मैत्रीण अश्विनी जी आज इथे आलेली आहे तिने हा मुद्दा उचलून धरला. तिने मला सांगितलं तुला एक तुझ्यातलाच एक नवीन पैलू सापडल्या वर्षा, तू आता रोज लिहायला लाग. मला तो मोठा विनोद वाटला की रोज रोज लिहायचं आणि काय लिहायचं. तिने 1 आठवड्यावर वाट बघितली आणि 1 आठवड्याने तिचा मला फोन आला. ती माझ्यापेक्षा 10-11 वर्षांनी लहान आहे पण ती दम दिल्यासारखंच बोलते नेहमी. तिने मला फोन केला आणि सांगितलं मी तुला रोज एक विषय देणार आहे आणि त्या विषयावर तू 2 वाक्य लिही, 2 पॅरेग्राफ लिही, नाहीतर 20 पानं लिही, पण तू त्याच्यावर रोज लिहायचंस आणि मला पाठवायचंस. 24 तासात जर तुझा लेख मला आला नाही कितीही तर मी तुझ्या दारात हजर राहीन. ती जे बोलेल ते करते हे मला माहित आहे, त्यामुळे असेल म्हणा किंवा तिची कळकळ मला कळली त्यामुळे असेल, पण तिचा पहिला लेख आला वंश. मी शांतपणे बसले आणि तसं कोणाच ठाऊक पण मला सुचायला लागलं आणि मी एक तो काही छोटासा लेख लिहिला आणि तिलाच पाठवला. ती ते
वा ग, मला नव्हती कल्पना तू असा विचार करून लिहिशील. परत मला वाटलं ही मला बहुतेक मी चालू ठेवावं म्हणून मला प्रोत्साहन देते. पण ते मी हळूहळू मैत्रिणींच्या ग्रुपवर पाठवलं आणि त्यांच्याकडनंही भरभरून प्रतिसाद यायला लागला. आणि खरोखर मी लिहिते आहे ते लोकांना आवडतंय हा एक विश्वास मला वाटायला लागला. मला वाटतं 5-6 दिवस ओळीने मला अश्विनीने विषय दिले, उंबरठा, उत्तरायण असे, आणि मी त्याच्यावर लिहित गेले. 6व्या दिवशी मलाच एक विषय सुचला आणि मी माझ्या मैत्रिणीवरतीच व्यक्तिचित्र लिहिलं. ते तिलाच पाठवलं आधी, बाकी कोणालाही न पाठवता. तिच्या सुनेची प्रतिक्रिया आली की अगं काकू तर रडलीच, पण आम्ही सगळेच भारावून गेलो एकदम, किती तू छान लिहिलंस मावशी. म्हणजे मला व्यक्तिचित्रण करता येतं हे मला त्या अनुभवाने कळलं. तिथून पुढे मी लिहायला लागले. अश्विनीने मला विषय देणं कधी थांबवलं हे मला कळलं नाही. ती उमजली की आता ही धारेला लागलेली. अशा तऱ्हेने माझं लेखन सुरू झालं. छोटे मोठे लेख झाले, मला विषय सुचायला लागले. कधीतरी कर्नाळ्यावरनं जाताना आमचं कर्नाळा, माझ्या आयुष्यात असलेलं कर्नाळ्याचं स्थान मला आठवलं. पानगळवर व्हॉट्सअपवर खूप काही आलं, तर मी माझी त्याच्याशी झालेली सांगड, असं काहीतरी मला सुचायला लागलं. व्यक्तिचित्रणं मी खूप लिहिली, ती अजून या पुस्तकात नाही आहेत, पण मला एक एक व्यक्ती आठवायला लागल्या. आणि मला असं लक्षात आलं की माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे. 50 वर्षांपूर्वी ज्या व्यक्ती माझ्या आयुष्यात आल्या त्या पहिल्या भेटीपासून मला जशाच्या तशा आठवतात. आमचे डायलॉग आठवतात. मी त्यांच्याविषयी काय काय माझ्या मनात एक कल्पना झालेली आहे किंवा त्यांचे काय गुण मला कळले हे मला आठवत आहे, फार चांगल्या तऱ्हेने आठवत आहे. त्या व्यक्ती, आता काही अशा व्यक्ती आहेत की ज्या मला भेटूनही 20-25 वर्ष झाली, की पुन्हा माझी त्यांची भेट नाही, पण मी आता त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणजे असं वाटतं की मला नव्याने मी पुन्हा सगळा अनुभव घेतला. त्या व्यक्ती मला कळल्या, त्यांची वैशिष्ट्ये कळली, खूप गोष्टी, जागा यांचा अनुभव मला आला, नव्याने आला. मी पुन्हा एकदा नव्याने जगली. या सगळ्या नव्याने जगण्यामुळे आणि माझ्या अनुभव विश्वाशी संबंधित लिखाण जास्ती झाल्यामुळे मी मोकळी होत गेली. जे पाणी एखाद्या ठिकाणी साचतं आणि आपलं प्रवाहीपण हरवून बसतं, एक शिळेपणा येतो, असं काहीतरी माझं आयुष्य थांबल्यासारखं झालं होतं. माझ्या सहचर्याच्या नंतर माझी उमेद नष्ट झाली होती आणि माझ्यातला जिवंतपणा संपत चालला होता. मी लिहायला लागल्यानंतर मला ॲक्सेप्टन्स आला असं म्हणायला हरकत नाही की आता मला त्याच्याशिवाय जगायचं आहे आणि मला आनंदाने जगायचं आहे. आणि जे काही आता उरलेलं आयुष्य किती असेल, आता मी 67 वर्षांची झाले, 62व्या वर्षी मी लिहायला लागले, बरेच लेख झाले, 3-3 पुस्तक आज येत आहे, एक अनुवादित पुस्तक झालं तर 4. खूप झाला ऐवज जगायला आता. आणि हे जे छोटे छोटे लेखांमधनं मला जो आनंद मिळाला, एक तर मला इतकी थोर माणसं भेटली. गांगर सर, जे मला एका पुस्तक, मला जिथे बक्षीस मिळालं होतं तिथे गेले होते, तिथे मला गांगर सर आलेत म्हटल्यानंतर मी आपण उठून त्यांच्या दिशेने जायला लागले, कारण त्यांच्याविषयी केवळ ऐकलंय, ज्यांचे वाचलंय ते मला प्रत्यक्ष दिसणार होते. आणि आज ते प्रत्यक्ष इथे आलेत. माझ्या पुस्तकाचं त्यांच्या हस्ते प्रकाशन आहे, ही किती मोठी गोष्ट आहे, ही शब्दात सांगण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. अनेक थोर व्यक्ती मला पुस्तकांमुळे, माझ्या लिखाणामुळे मला भेटल्या. पण कोणीतरी नर्मदालय ह्या माझ्या लेखाविषयी एका सरदेशमुखांनी ऑडिओ तयार केला. तो ऑडिओ भारतभर गेला आणि मला बंगलोरमधल्या एका राव आहेत, त्यांचा फोन आला की मी हा ऑडिओ ऐकला आणि मी भारावून गेलोय, तुमचं आणखीन काही लेखन असेल तर मला पाठवावं. त्यांनी माझ्या लेखांचं छोटे छोटे बरेच लेख पाठवले. त्यांनी कन्नडमध्ये अनुवादित केले आणि त्यांच्या सिनियर ग्रुप आहे तिथे ते वाचून दाखवत गेले आणि तिथे येणाऱ्या लोकांच्या कॉमेंट्स ते मला कळवत गेले.
एक मध्य प्रदेशामध्ये खूप रिमोट ठिकाणी एक 86-87 वर्षाच्या बाई आहेत, ज्या एकट्या आहेत, त्यांना कोणीही नाही, अशा त्या आहेत. आणि त्यांनी तो ऑडिओ ऐकून मला फोन केला, तिथे त्या माझा नंबर दिलेला आहे. आणि अहो मला किती आनंद झाला. आणि त्यांचा तो थरथरता स्वर, स्वतःविषयी सांगणं, मी खूप भारावून गेले की माझ्या एखाद्या लेखाने जर कोणाच्या आयुष्यात आनंद निर्माण होत असेल तर त्यांनी मला म्हटलं, तुम्ही पाठवाल का तुमचं लेखन मला? तर त्यांना मी पाठवत गेले. माझं पुस्तक मी त्यांच्याकडनं पत्ता मागून घेतला आणि माझं पुस्तक मी त्यांना आवर्जून पाठवलं, सावळ्या विठ्ठलाच्या देशात. त्याच्यानंतर त्यांचा कधीतरी फोन यायचा, ताई आज मी मसाई मारत आहे बरं का, छान वाटतंय. किंवा आज मी हत्तींच्या अनाथालयात आहे आणि त्यातलं ते छोटं पिल्लू माझ्या नजरेसमोर आहे बरं का. म्हणजे त्या किती त्याच्यात बुडून गेल्या होत्या आणि त्यातला तो आनंद त्यांना मिळत होता. हे खरंच खूप खूप भारी वाटतं की केवळ माझे शब्द त्यांच्या जीवनात कुठेतरी आनंद निर्माण करत होते. असे मला खूप लेखक, अनोळखी लोकांचे फोन आले, ते माझ्याशी बोलले, आवर्जून कौतुक केलं. आणि आम्ही केनिया फिरलोय. मी ज्यांना ओळखतही नाही, ज्यांची माझी प्रत्यक्ष भेट नाही, असे अनेक लोक माझ्याशी फोनवर बोलले. आणि हा आनंद केवळ शब्दांनी मला मिळवून दिला. ही सफर सुरू झाली अशा तऱ्हेने 65व्या वर्षी केवळ अश्विनीमुळे. अश्विनीने जर मुद्दा लावून धरला नसता तर मी काही लिहायला लागले नसते. म्हणून माझं हे आजचं पुस्तक मी अश्विनीलाच अर्पण करते. हे पुस्तक घडताना मला अत्यंत मोलाची मदत झाली ती अजितची. अजित देशमुखांची प्रत्येक शेअर केला लेख मी तो वाचून त्याच्यावर प्रतिक्रिया देणं, त्याच्यामध्ये काही सूचना असतील तर सुचवणं, चुका असतील तर दाखवून देणं. आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट प्रकाशकांकडे, ते मुंबईला, मी अलिबागला होते किंवा मी पुण्यात होते, माझ्याबरोबर पुण्याला त्या प्रकाशकांकडे येणं, त्यांनी जे मुखपृष्ठकारांशी ओळख करून दिली त्याच्याशी तेच बोलले. ते मुखपृष्ठ घडवलं त्या अजितमुळेच घडलं असं मी नक्की सांगेन. कारण त्यांना काय हवं हे त्यांनी सांगितलं आणि आल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक बदल करावे लागले. हे असं करा, ते तसं करा. ही नजर त्यांचीच होती, बारकाईची नजर त्यांची होती. त्यामुळे तुम्हाला आवडत नाही अजित, पण मी मनापासून आज तुमचे थँक्स मानते. आज ते इथे आलेत, ते कशा परिस्थितीत आलेत हेही मला माहिती आहे. त्यांची पत्नी, माझी मैत्रीण, हॉस्पिटलमध्ये आहे, तिचं ऑपरेशन झालंय, पण वर्षाचा कार्यक्रम आहे आणि मला जायलाच पाहिजे. ते आलेत, राजन त्यांना घेऊन आलेत, त्यामुळे मनापासून धन्यवाद. हे पुस्तक आवडेल तुम्हाला असं मला वाटतंय. तुमच्या सगळ्या प्रतिक्रियांची मी वाट बघेन. मुळात तुम्ही सगळेजण इथे आलात, आवर्जून आलात, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानते आणि माझं संपतो.